आणि तू जिच्या आजाराचा बाऊ करतेस ना ती माझी आई आहे. आणि जी काय प्रिकॉशन घ्यायची आहे ना ती आपण घेऊच, पण म्हणून काय तिला असं बाजूला टाकायची गरज नाहीये. हे बघा भाऊजी, मी काही हातबी झटकून मोकळी होत नाहीये. मलाही माझी कर्तव्य कळतात. बहिणी रागवू नका, पण आपल्याला आईंची काळजी कर्तव्य म्हणून नाही, आस्थेनं आणि आपुलकीने घ्यायला हवी. तुझ्या सुखासाठी मी शक्य आहे ते सगळं करीन, पण आईकडे दुर्लक्ष निदान या जन्मात तरी जमणार नाही. काय झाली का सगळी तयारी? तयारी काय करायची आहे? मुलांना बोलवलंय, मुलं आली की बघू, ते म्हणतील तशी तयारी करू. हो, पण तू स्वतःहून काहीतरी तयारी केली असशीलच. खरं सांगू, विजय येतोय म्हटल्यावर मला काय करावं आणि काय नाही काही सुचेच ना. अहो वाजले किती? एव्हाना दोघं यायला हवी होती हो. तुम्ही गाडी वेळेवर पाठवलीत ना? अगं किती वेळा सांगू, अगदी बरोबर वेळेवरती मी गाडी पाठवलेली आहे. दोघं जण एव्हाना या आलेच दोघही. अगं थांब 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 जरा. आता काय झालं? अगं माप ओलांडून यायचंय ना, मी माप घेऊन येते. हा राहू दे आता. 10 उंबरठा ओलांडून झालाय माझा. आता कशाला ही नाटक? अगं असं काय म्हणतेस? काय चुकीचं बोलले? लग्न करून पहिल्यांदा आले होते तेव्हा तुझी आई रूमच्या साधं बाहेरही आली नव्हती. झालं गेलं, गंगेला मिळालं. आता जुन्या गोष्टी किती वेळा उकरून काढणार? माफ करा, जरा स्पष्टच बोलते. तुमच्यासाठी सगळं करून सवरून विसरणं सोपं असतं, पण मी भोगलंय. मला विसरणं शक्य नाही. अर्चना प्लीज. प्लीज काय? आठवून बघ.
या घरातल्या मोठ्या सुनेने जेव्हा चोरीचा आळ घेऊन मला घराबाहेर काढलं होतं तेव्हा सुद्धा या खोलीतून बाहेर आल्या नव्हत्या. काय आठवतंय ना? आधी कळवलं होतं का येणार आहेत म्हणून? मला तर नाही आठवत आहे कळवल्याचं. आई त्यात कळवायचं काय, घरी तर आलोय. हो बरोबर आहे आई, त्यात काय कळवायचं? घरातून जाताना कळवलं नाही, घरात येताना कशाला कळवायचं नाही का? पण मी म्हणते मुळात यायचंच कशाला परत? अगं आई असं का म्हणतेस? मी अर्चनाशी लग्न केलंय, आशीर्वाद नाही देणार? लग्न करताना आशीर्वादाची गरज पडली नाही तुला, मग लग्न झाल्यानंतर कशाला? तर काय आता काय हा पाय धरेल, हात जोडेल, पण त्याला काही अर्थ आहे का? आणि याला काय वाटलं हा? याने याच्या मर्जीने लग्न करून याला हवी ती मुलगी आमच्या उरावर मारली तर आम्ही काय हसतमुखाने स्वागत करू? मी ना याला सांग, ही नाटकं आता बास झाली. जसा आलायस तसा परत जा आणि या मुलीला जिथून आणलीस ना, ज्या घरात ना, तिथे परत नेऊन सोड. भाऊजी, आई काय म्हणाले ऐकलं नाहीत का तुम्ही? आई आई इतक्या कठोर नका ना हो. आम्हाला क्षमा करा. मीना तिला सांग, तिला क्षमा मागायची गरज नाहीये. तिने लाख म्हटलं असेल की आत्ताच्या आत्ता आपण लग्न करूया, पण याला या घराची शिस्त माहित नको. आई मी चुकलो. चुकलायस ना, मग चूक सुधारायला नको. आत्ताच्या आत्ता परत जा आणि या मुलीला जिथून आणलीस ना तिथे तिच्या घरी नेऊन सोड आणि त्यांना म्हणावं माझी चूक मला आत्ता लक्षात आली आहे. अर्चनाशी लग्न केलं ही चूक झाली असं नाही म्हणालो. अगं तुम्हाला न कळवता तातडीने लग्न केलं ही चूक झाली असं म्हणालो. तसं असेल ना तर तू घरी परत आलायस हीच मोठी चूक आहे. या घरात तुला फक्त एकट्याला प्रवेश आहे. तुझ्या गळ्यातलं लोढणं मी माझ्या उरावर नाही घेणार. मीना, दार लावून घे. ते सगळं मी कसं विसरेन ग? त्याचीच तर खंत लागून राहिली आहे मला. अर्चना तू विश्वास ठेव, मी खरं तर तुझी क्षमा मागायलाच तुला इथे बोलवलंय. तेव्हा माझं तसं चुकलंच ग. झालं समाधान? आता आत यायला हरकत नाही. या दोघ जण आत या. सुखी राहा. मला कळतंय तुमचं एवढं प्रेम एवढी माया का ओतू जाते ती. एवढ्या तातडीने आम्हाला इथे का बोलवून घेतलंय हे सुद्धा मला कळतंय.
त्यामुळे उगाच पुळका आल्यासारखं नका वागू. अगं आई स्वतःहून इतकं नमतं घेते मग का? विजय, त्या माझ्या समोर नमतं घेत नाहीयेत. त्या मनातून हादरून गेल्या आहेत. त्यांना जाणून घ्यायचंय की आपल्याला नक्की काय झालंय, म्हणून त्यांना आज आपली आठवण आली. काय बरोबर ओळखलं ना मी आई? नाही 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 ए वीणा, ए वीणा उठ. वीणा उठ उठ, जागी हो, जागी हो. अगं काय झालं तुला? काही स्वप्नावर पाहिलंस का? हा? किती वाजले असतील? 12 वाजून गेले असतील. काय झालं? एक मिनिट, मी तुला पाणी देतो, पाणी पी. थांब. एक पाणी पी. काय झालं? काही नाही. तुम्ही मगाशी काय म्हणत होतात? काशी हे असं अचानक विचारलं असतं मला कसं काय आठवेल? कशाबद्दल बोलत होतो मी? तुम्ही मगाशी आपण शहरात विजयकडे जाण्याचं म्हणत होतात ना? हा हा, ते ना, हे बघ, शहरातले डॉक्टर आहेत ना, ते विजयच्या ओळखीचे आहे आणि तो सोबत असला ना की ट्रीटमेंट चांगली होईल आणि तुला नक्की काय झालंय ते सुद्धा आपल्याला कळेल. तुम्हाला सुद्धा माहित नाही मला काय झालंय ते? नाही. तरी मी ठामपणे सांगते, आपण शहरात जायचं नाहीये. आणि शहरात जरी गेलो ना तरी विजयकडे नाही जायचंय. आपण नाही जायचं तिकडे. आपण विजयकडे नाही जायचं. वीणा शांत हो. आपण नाही जायचं त्यांच्याकडे. हे बघ, तू शांत हो, शांत हो तू जरा. आपण विजयकडे नाही जायचं. अगं, तू असं काय करतेस? नाही. वीणा माझं ऐक. आपण नाही जायचं तिकडे. असं करू नकोस. आपण तिकडे नाही 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 जायचं आपण. अहो अहो, एक गंमत झाली. हे काय, मी इतक्या उत्साहाने सांगायला आले, निदान काय झालं ते तरी विचारा. काय झालं? असं नाही, छान हसून विचारा. बघतो जमतं का. बरं असं करते, काय झालंय ते मीच सांगते, म्हणजे तुम्हाला आपोआपच हसू येईल. खरंच उमा, तुझ्याकडे अशी बातमी आहे जी ऐकून मला हसायला येईल? सांग ना. मला तर असं काहीच जाणवत नाही. एक रेणू बरोबर खेळायचो आणि त्या बहाण्याने हसायचो, पण अहो, मी काय सांगते ते तर ऐका ना. मी ना अर्चनाशी बोलत होते फोनवर. तिने मला सांगितलं. अर्चनाने सांगितलं? काय सांगितलं? सांग ना उमा, काय सांगितलं? अहो हो 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 सांगते.
तिने मला सांगितलं कदाचित तिच्याकडून सुद्धा तुम्ही काका आणि मी काकू होणार आहे. काय असं सांगितलं तिने? अजून काय सांगितलं सांग ना उमा. नाही, बाळाविषयीच बोलत होती. म्हणजे ते दोघं इथे आईला भेटायला येणारच नाही? अहो असं कसं होईल? ती म्हणत होती विजय भाऊजींनी दादांना सांगितले आईंशी बोलायला आणि त्यांना कल्पना द्यायला. मग भाऊजी स्वतःच येणार आहेत आईंना घेऊन जायला आणि उपचारादरम्यान अर्चनाकडेच राहायची सोय करायचं त्यांनी ठरवलंय. खरंच? अगदी खरं. फार काळजीने आणि आपुलकीने बोलत होती हो ती आईंविषयी. म्हणाली काहीच काळजी करू नका, आपल्या आई लवकर बऱ्या होतील. अहो ती अर्चनाची मैत्रीण कोण आली होती भेटायला आपल्याकडे? कोण? अहो ती माधुरी. आधी तिच्या लक्षात आलं आईंच्या आजाराविषयी आणि मग तिने जाऊन भाऊजींनाही सांगितलं. बघितलं उमा, ज्यांना मनापासून काहीतरी चांगलं करावं असं वाटतं ना ते कधीच गप्प बसत नाही. नाहीतर आपली वहिनी. खरं सांगू, वहिनींनी रेणूला असं परस्पर माहेरी पाठवायला नको होतं. आई फारच दुखावल्या गेल्या त्यामुळे. उमा, आपण आपल्याकडून आईला कधीच त्रास होऊ द्यायचा नाही. तुम्ही अगदी खात्री बाळगा. आणि आईला शहरात राहावं लागलं ना तर मी सुद्धा राहणार तिच्या बरोबर. चालेल. तू नाही येणार माझ्या बरोबर? अहो मग इथे वहिनींबरोबर कोण आहे? शिवाय घरची काळजी घ्यावी लागते ना. पेढीवर डबा पाठवावा लागतो, दुपारचा चहा पाठवावा लागतो. आई लवकर बरी झाली तर किती छान वाटेल ना. मी तिची आणखीन काळजी घेईन. आपण ना विजय भाऊजींना आणि अर्चनाला घरी आणूयात. त्यांना सांगूयात आईंसाठी चला घरी म्हणून. पण ते येणार नाही. कशावरून? मी सांगतो ना तुला, वहिनींनी क्षमा मागितल्याशिवाय आता विजय मान्य करणार नाही. वहिनींनी खूप प्रयत्नपूर्वक त्या दोघांना या घरापासून वेगळं केलं आणि परत या गावाकडे कधीच वळणार नाहीत याची पूर्ण खबरदारी घेतली. खरं सांगू, मला नेहमी ना असंच वाटतं की आपण चांगलाच विचार करा. मग मी असाच खरंच चांगलाच विचार करण्याचा प्रयत्न करतो. पण नेहमी विचार येतो की माझ्याच आईला असा कुष्ठरोगासारखा भयंकर आजार का व्हावा? अहो असा विचार करून कसं चालेल? का नाही चालणार? अहो असा विचार करून तुम्ही देवाला दोष देताय. दोष देत नाहीये मी, त्याला विचारतो. मग त्यात देवाला काय विचारायचंय? मी सांगते ना, देव ना पूर्ण विचार करून सगळ्यांना आपापले भोग वाटत असतो. आता मला सांगा, त्याने सगळ्यांना सोडून आपल्या आईंनाच हा आजार का दिला? का दिला? कारण देवाला माहितीये या बाईचे तिन्ही मुलगे खूप गुणी आहेत. ते तिला असं वाळीत नाही टाकणार. तिची खूप काळजी घेते आणि त्यात या बाईचा धाकटा मुलगा आणि सून दोघेही डॉक्टर आहेत. ते तिला अगदी ठणठणीत बरं करतील. खरंच? अगदी खरं. वा, आई रडते? हो, आईच रडताय.
अर्जुन, होरी नकळत मी तुझ्यावर अन्याय केला. मी तुझी अपराधी आहे. विनाकारण तुला मागच्या अंगणात बसवून ठेवली. तुला वगळण्यात एक असुरी आनंद मिळत होता मला. आणि त्याचंच प्रायश्चित्त भोगते मी. मी शहाणा आहे आई, पण मीही एका आईचा मुलगा आहे. ती माझ्यापासून एवढे लांब, आणि सध्या तर तिला माझी सगळ्यात जास्त गरज आहे. माझ्या आजाराची गरज आहे. मला कळते तुझी खरी बोच काय. मम्मी बोच कसली? तुम्ही माझ्याशी काहीच बोलणार नाही आहात का? बोलतो की. विचार, काय प्रश्न असेल तर विचार. प्रश्न? म्हणजे मी जेवढी प्रश्न विचारेन तुम्ही फक्त त्याचीच उत्तरं देणार आहात बस? मग